मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे, बेकारी घालवण्यासाठी ठोस पावले टाकत नाहीत. मोदी आणि मोदींचा पक्ष महाराष्ट्रातील समाजकारण बाजूला कसे करता येईल यासाठी काम करत आहेत. दरम्यान मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आता सोलापूरमध्ये आलो आहे. या सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घेण्याची असल्याची मत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मोहोळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात भाजपा नेते संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार बोलत होते. क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा लढवली आहे. क्षीरसागर यांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे. त्यांना निवडून आणण्याचे आवाहन यावेळी शरद पवार यांनी मतदारांना केले. माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी मोडनिंब येथे देखील पवार यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी पवार यांनी भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण ऐकवले आहे. पंतप्रधान महागाईवर बोलायला तयार नाहीत अशी नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधानांवर केलेली टीका यावेळी शरद पवार यांनी ऐकवली आहे. नरेंद्र मोदी यांचे 2014चे भाषण यावेळी त्यांनी ऐकले तर दिलेले आश्वासन त्यांनी पाळलेले नाही. सामान्य माणसाची महागाईतून सुटका केलेली नाही आणि शिव्या आम्हा लोकांना घालत आहेत असे यावेळी पवार यांनी सांगितले. आपल्याकडे एक म्हण आहे, लबाडाच्या घरचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही, अशी स्थिती मोदी साहेबांनी आज देशामध्ये केली आहे अशी टीका यावेळी पवार यांनी केली आहे. यावेळी माढ्याचे शिवाजी कांबळे, माजी नगराध्यक्ष मिनलताई साठे, माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, उत्तमराव जानकर, नलिनी चंदेले, धनंजय डिकोळे, साईनाथ अभंगराव, विजयसिंह मोहिते पाटील, बळीराम साठे, उत्तम जानकर, संजय कोकाटे, अभिजित पाटील, धनंजय डिकोळे, साईनाथ अभंगराव, शिवाजी कांबळे, नलिनी चंदेले, दत्ताजी गवळे, दादासाहेब साठे, मिनलताई साठे, आनंद टोनपे, समीर मुलाणी, बाबू तात्या सुर्वे, सयाजी पाटील, आनंद कानडे यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या हिंडतोय. जे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, नव्या पिढीची बेकारी कमी करण्याच्यासाठी ठोस पावले टाकत नाही. समाजाचे स्त्रिया असोत, अल्पसंख्याक असोत, दलित असोत, या उपेक्षित घटकाच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी पाळत नाही. त्या मोदी सरकार आणि मोदींचा पक्ष हे महाराष्ट्राच्या समाजकारणातनं बाजूला कसा करता येईल यासाठी हे माझे दौरे आहेत. मी सातारला गेलो, पुण्याला गेलो, अहमदनगरला गेलो, नाशिकला गेलो, औरंगाबादला गेलो, जालन्याला गेलो, परभणीला गेलो आणि सोलापूरला आता या ठिकाणी आलो. या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची मनस्थिती दिसते आणि ती मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घ्यायची. शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर मोदी सरकार त्यांच्या हातातली सत्ता काढून घ्यायची आणि ती सत्ता काढून घेऊन शेतकऱ्यांचं, तरुणांचं नेतृत्व करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्या करून त्यांना शक्ती द्यायची. आणि त्याच हेतूनं आम्ही लोकांनी हा निकाल घेतला की माझ्या मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड करून एका तरुण माणसाला संधी त्या ठिकाणी दिली. तसंच सोलापूर शहरामध्ये विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करणारी प्रणिती शिंदे हिला लोकसभेच्यासाठी संधी देऊन आज उभ्या आहेत. या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मतानं विजय करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती तुम्ही फार फार द्यावी
ही विनंती करावी लागेल. आणि त्याच्यामध्ये दुधात साखर म्हणतात तशी गोष्ट या ठिकाणी घडली. आणि ती दुधात साखर म्हणजे संजय क्षीरसागर गेले 25 वर्ष महड तालुक्यामध्ये सार्वजनिक जीवनात काम करत होते. त्यांनी आज आपला रस्ता बदलला आणि राष्ट्रवादीचा रस्ता त्यांनी स्वीकारला. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. हा तालुका अनेक वर्षापासून माझा एक त्याचा संबंध असलेला हा तालुका आहे. तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल 1971 ते 77 या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. आणि त्या काळामध्ये मी अनेकदा बघितलं या मोहळमध्ये संभाजीराव गरड असतील, त्यांचे बाकीचे सहकारी असतील, या सगळ्यांनी आम्हाला लोकांना साथ दिलेली होती. आणि आज पुन्हा एकदा इथं पक्षाची बांधणी करायची आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते करायचं असेल तर जिद्दीनं काम करणारा आणि शिस्तीच्या चौकशीचं काम करणारा एक सहकारी याची आवश्यकता होती. संजय क्षीरसागरांच्या निर्णयामुळं ही उणीव जी भासत होती ती आजपासून संपलेली आहे आणि त्यांचा उपयोग या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होईल. मी एवढं सांगतो, पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या माणसाला आम्ही लोक शक्ती देतो, ताकद देतो, प्रोत्साहित करतो आणि तीच भूमिका घेऊन आज संजय क्षीरसागर हक्काने आमच्याकडे या आणि काम तुमचं होईल त्याची काळजी करून घ्या आणि जनतेशी प्रामाणिक राहा एवढंच या ठिकाणी सांगतो. सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हे या ठिकाणी मी घेतो. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बलराम काका यांना विनंती करतो की संजय क्षीरसागर यांचं तुम्ही या ठिकाणी स्वागत करावं हे सांगून आपली रजा घेतो.